नमस्कार भावांनो. सगळ्या महाराष्ट्रातले विद्यार्थी ज्या गोष्टीची वाट पाहत होते की बाबा कट ऑफ कधी मिळणार. मग इंजिनिअरिंगचा कट ऑफ असेल, फार्मसीचा कट ऑफ असेल, कधी देणार आहात किंवा काय देणार आहात की नाही? किंवा बऱ्याच जणांना असं वाटत होतं फ्रीमध्ये असं कोण देतंय कधी? मी दरवर्षी या गोष्टी फ्रीच देतोय आणि ह्या वर्षी पण देतोय. कारण काय वाटतंय की ह्या सगळ्या कट ऑफला वगैरे सगळेजण पैसे घेतायत आणि हा कसं फ्री देणार? नाहीतर हा 5-10 कॉलेजच्या गोष्टी फ्री देणार असेल आणि नंतर मग पेड करणार आहे. असं काही नाहीये. आता माझ्याकडे प्रॉब्लेम काय असतो, माझे सकाळी लेक्चर चालू होतात, संध्याकाळी 4 पर्यंत फ्री होतोय. मग त्याच्यानंतर हा सगळा डेटा काढायचा, अख्ख्या महाराष्ट्राचे कॉलेजेस घेऊन बसायचे, मग अनालिसिस करायचं. मग संध्याकाळ होते तोपर्यंत हजारभर मेसेज पडलेले असतात व्हॉट्सअपला. मग त्या सगळ्यांना रिप्लाय द्यायचे, मग त्यांचे परत, मग हे सगळंच चालू असतं. त्यामुळे थोडं एखाद दुसरा दिवस पुढं होतं, मागं होणारच आहे. आणि हे बघावं लागतं ना, असंच डोळं झाकून नाही देऊ शकत. काय पण आलो उठलो काय पण सांगितलं नाहीये. कट ऑफ डेटा फार्मसीचे 515 कॉलेजेस आहेत. मग आता हा व्हिडिओ बाबा फार्मसीच्या कॉलेजांबद्दल आहे. फार्मसीचे सगळे कट ऑफ्स आहेत. इंजिनिअरिंगचा ह्याच्या पुढचा व्हिडिओ. महाराष्ट्रातले सगळ्या कॉलेजचे कट ऑफ आहेत म्हणजे काय आहेत? फर्स्ट हायेस्ट कट ऑफ कॉलेज पासून लोवेस्ट खाली सगळ्यात शेवटच्या कॉलेजांपर्यंत. मग तसेच इंजिनिअरिंगचे पण असतील. इंजिनिअरिंग मध्ये फरक काय पडतोय? फक्त ब्रँच वाईज असतात. फार्मसी हा बी फार्मसीचा कट ऑफ आहे. इंजिनिअरिंग मध्ये कम्प्युटर, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अशा बऱ्याच ब्रँचेस आहेत. प्लस वेगवेगळ्या कास्ट पण आहेत. मग इथं तुम्हाला कट ऑफ देतोय. आता हा कट ऑफ झाला पूर्ण महाराष्ट्राच्या कॉलेजांचा. तिथून पुढे कुणाचा असेल जिल्हा वाईज. काही विद्यार्थी म्हणतील सर आम्हाला टॉप 4-5 फार्मसीचे कॉलेजेस ते नाही मिळाले तर मी माझ्या माझ्या जिल्ह्यात माझ्या जवळपास बघणार आहे. मग तसे पण कट ऑफ देतोय. अगोदर मी महाराष्ट्राचे देतो. ह्याचा फायदा कसा करून घ्यायचा? तुमचा कट ऑफ पाहायचा आणि तुमच्या कट ऑफ नुसार कुठली कुठली कॉलेजेस मिळतात आणि खालची पण कॉलेजेस टाकायचे असतात. ते मी ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. ठीक आहे. तर आता मेन मुद्दा काय आपला की फार्मसीला 515 लास्ट इयरला कॉलेज होती. ही मागच्या वर्षीचे आहेत. ह्या वर्षी काही कॉलेजेस वाढतील. मागच्या वर्षाने प्रॉब्लेम काय झाला होता की केस सुरू होती. नवीन कॉलेजांची ऍडमिशन घ्यायची की नाही घ्यायची, शेवटी त्यांना अलाउ केलं. प्रोसेस खूप रखडली गेली. बरेच महिने प्रोसेस चाललेली. मग काही कॉलेजांनी पहिल्या राऊंडला नव्हते, मग परत लास्ट, सेकंड, थर्डचं काय होणार? हे सगळ्या केसेसवर केसेस चाललेल्या आणि शेवटी हायकोर्ट वगैरे हे निर्णय वगैरे होऊन बरीच प्रोसेस लटकली. मग 515 कॉलेजेस आणि टोटल 42,122 सीट्स, 42,122 सीट होत्या. ह्या सीट ह्या वर्षी वाढतील. काही कॉलेजेस ऍड होतील. मग अजून जोपर्यंत सीट मॅट्रिक्स येत नाही, रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होत नाही, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. मग कट ऑफ पाहणार कुठला? मागच्या वर्षीचाच. मग आता तो कट ऑफ एक्झॅक्ट महत्वाचा असतो का? मला एवढे इथे कॉलेज मिळेलच का? नाहीये. कॉलेजची मेरिट थोडीशी पुढे मागे करते. आता किती मुलं त्याला अप्लाय करणार काय आहेत ह्याच्यावर. हा कट ऑफ महत्वाचा का असतोय की तुम्हाला थोडंफार समजतं की एखादं कॉलेज आपल्याला कुठलं मिळू शकतंय. मग आपण कुठली कॉलेजेस टाकायचे आहेत ह्या गोष्टी पाहायच्या असतात. ओके. आता कट ऑफ बद्दल. कट ऑफ दिलाय कसा? याच व्हिडिओच्या पुढे पहा तुम्ही, का नाही कट ऑफ याच व्हिडिओला लावलेला आहे आपण. आता कट ऑफ मग म्हणजे काय? मी इथं स्क्रीन रेकॉर्ड केलेली आहे आणि ती दिलेली आहे. प्लस तुम्हाला कट ऑफ आणखीन पाहिजे असेल तर मोबाईल ऍप आहे आपलं, त्या ऍपची लिंक दिलेली आहे बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तिथं ओपन करा, तिथं तुम्हाला दिसेल. कारण ऍप मध्ये ना सगळा डेटा दिलाय. आता काही लोकांना ऍप मध्ये बघायची इच्छा नसेल, त्यांना इथं देतोय मी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की सगळ्या कट ऑफ्स आहेत. व्हिडिओ किंवा तुम्हाला मोबाईल ऍप, दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला सगळे कट ऑफ पाहिजे. आता कट ऑफ कशा आहेत? तर एक मी इथं सॅम्पल देतोय. ठीक आहे. कट ऑफ मध्ये आता पहिलं कॉलेज आता थोडंसं छोटं दिसत असेल कारण सगळा डेटा बसवायचा असेल. पहिलं कॉलेज आहे बघा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, म्हणजे आयसीटी मध्ये बेस्ट कॉलेज फार्मसीसाठी किंवा केमिकल इंजिनिअरिंग साठी आहे. हे जो आहे ना कॉलेजचा कोड बाळांनो, हा खूप महत्वाचा असतोय. हा कॉलेज कोड लक्षात ठेवा, कारण ह्या कॉलेज कोडवरच आपल्याला अप्लाय करायचं असतं. कारण बऱ्याच वेळा तुम्ही सायबर कॅफेमध्ये भरायला जाताय, चुकून कॉलेज कोड माहित नसतो, मागे पुढे करते. कारण मी असे विद्यार्थी पाहिलेत की काय एक कॉलेजचं नाव टाकतात. आता त्या विद्यार्थ्यांनी भरत नसतात, सायबर कॅफेवाला किंवा कोणतरी भरत असते. ते कॉलेज महाराष्ट्रात 3-4 ठिकाणी असतंय. मुलं टाकत असतात पुण्यातलं कॉलेज, ते कॉलेज असतंय सोलापूरमध्ये. कॉलेजांची नावं एकसारखी असणारी कॉलेज खूप आहेत. बघा तुम्ही सर्च करा, गाव चेक करावं लागेल शेवटी. आणि त्या गावापेक्षा महत्वाचा म्हणजे कॉलेजचा कोड चेक करावा लागतो. हे कॉलेज कोड मी इथं समोर दिलेले आहेत, सगळे लिस्ट मध्ये आहेत. ठीक आहे. आता इथं कट ऑफ कसा दिलाय? ओपन. ओपन मध्ये जनरल असतं, लेडीज असतं. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की कट ऑफ कसा पाहायचा. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. कट ऑफ कसा पाहायचा असतो. एससी कास्ट जनरल लेडीज, एसटी जनरल लेडीज. आता एनटी मध्ये मी एकच घेतले. तुम्ही म्हणा एनटी मध्ये सर खूप कास्ट आहेत, 4 टाईप पडतात. पडतात बरोबर आहे, पण हे शीट खूप मोठी होईल ना मग.
आणि ते बसणार नाही, म्हणून एनटीचा मी हायेस्ट कट ऑफ पकडलाय जो आहे. मग तुमच्या एनटी मधल्या टाईप नुसार तुम्ही तिथे चेक करू शकता, पण अराउंड हे ठीक आहे की बाबा लय मोठा फरक पडत नाही. मग कॉलेजची लिस्ट बनवताना बाबांनो हे कट ऑफ पाहिजे. ओबीसी असेल या सीबीसी म्हणजे मराठा असेल, मराठ्यांच्याकडे व्हॅलिडिटी पाहिजे. काही अजून म्हणतात की सर व्हॅलिडिटीची गरज पडत नाहीये. बाबांनो कंपल्सरी आहे, प्रत्येक कास्टला व्हॅलिडिटी लागते. कुठली कास्ट अशी नाहीये की व्हॅलिडिटी लागत नाही. नॉन क्रिमिलेअर एससी आणि एसटी ह्या 2 कॉस्टला लागत नाही. चुकून ते कन्फ्युजन व्हायला लागलेत मुलं. आणि ईडब्ल्यूएस ठीक आहे, ह्यांचे सगळे कट ऑफ दिलेत. ठीक आहे, मग आता आयसीटीचं कॉलेज पहिलं महाराष्ट्रातलं, दुसरं बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी. तुम्ही म्हणा सर ह्या 2 कॉलेजला ना इथल्या हे आम्हाला इथं काय दिसना की, ह्याचा अर्थ काय हो? हे दिसत नाहीये म्हणजे काय झालं, ते मायनॉरिटी कॉलेजेस आहे. आता मायनॉरिटी कॉलेजेस पण असतात, म्हणजे कुठले जैन मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, मुस्लिम मायनॉरिटी, हिंदी मायनॉरिटी, अशी बरेच मायनॉरिटीची कॉलेजेस असतात. मग त्या कॉलेजांमध्ये तुम्हाला फक्त त्याच मायनॉरिटीच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन असतं किंवा थोडंसं रिझर्वेशन टाईप तिथं दिलेलं असतं, सगळ्याच मिळत नाही. मायनॉरिटी कॉलेजमध्ये आता हे नसतात ना, मग त्याच्यासाठी फक्त मायनॉरिटीचे कट ऑफ असणार आहेत. हा, आणखीन म्हणणार, मग हे मायनॉरिटी झालं. आणखीन असे कॉलेजेस दिसतील बाळांनो तुम्हाला की जिथं ना हे असं ब्लँक दिसतंय, म्हणजे आता बघा तुम्ही, हे बघा इथं इथं काहीच नाही. ह्याचा अर्थ काय असतो की ह्या सीट भरल्या नाहीत. आता ही सीट कुठल्या बघा, एसटी सीट, म्हणजे एसटी कॅटेगरीचे लेडीज तिथं मिळाल्याच नाहीत. म्हणजे पहिल्या राऊंडला जेवढ्या सीट होत्या तेवढ्या विद्यार्थिनी आल्या नाहीत तिथं, त्यामुळे ते मोकळं. असं मोकळं जिथं जिथं दिसल तर ते कॉलेज बघायचं. एक तर ते मायनॉरिटीचं असेल का बघा, कारण आता मायनॉरिटीज कॉलेज आहे ना, ह्या कट ऑफ खूप मोठ्या लागल्यात 98.62 वगैरे. मग ह्या कट ऑफ तर असतात आणि हे दिसत नाही, मग मायनॉरिटीचं आहे काय बघायचं. नसेल तर त्या जागा भरल्या नाहीत असं समजायचं. ठीक आहे, समजलं कसं पाहायचं. सगळे कट ऑफ दिलेत असे मी किती, 1 पासून. आता हे फर्स्ट कॉलेज आहे, आता हा म्हणणार आहे सिरियल नंबर 148, ते सोडून घ्या, ते सिरियल नंबर वेगळे आहे. इथं 1 पासून स्टार्ट केलं जाईल, मी लिस्ट दिलेली आहे 1 to 515, 1 ते 515 सगळे कॉलेजेस. तुम्ही म्हणा सर खाली जे कॉलेजेस दिलाय ना तुम्ही तिथं सर आम्हाला कट ऑफ दिसतच नाहीत. दिसत नाहीत म्हणजे ते कॉलेज भरलीच नाहीत किंवा ते कॉलेज फर्स्ट राऊंडलाच नसतील, असं होणार आहे ना. कारण मागच्या वर्षीचा मी घोळ सांगितला तुम्हाला. आता तुम्ही म्हणा सर मग त्यांचं कसं, ते आता ह्या वर्षी येत आहेत ना फर्स्ट राऊंडला काही कॉलेजेस, मग त्यावेळी मागच्या वर्षीचा कट ऑफ नसणार. मी पूर्ण कॉलेजांची लिस्ट दिली तुम्हाला, 515 कॉलेजांची. जसे जसे पुढे जाणार आहे आपण तुम्हाला मी सगळं क्लिअर करतो. तुम्ही दुसऱ्यांचं काउन्सिलिंग कराल इतकं चांगल्या पद्धतीने समजू आपण. ठीक आहे, फक्त पहिलं काम होतं कट ऑफ देणं. कट ऑफ मध्ये तुम्हाला कुठली कुठली कॉलेजेस मिळतात हे पाहायचं आहे. ठीक आहे, समजतं काय करायचं. या व्हिडिओच्या पुढेच बघा सगळे कट ऑफ कनेक्ट केलेले आहेत, लावलेले आहेत. पुढं व्हिडिओ आणखीन 1-2-3 मिनिटाचा आहे बघा, की तिथं सगळे कट ऑफ हे पूर्ण तुम्हाला मी दिसतात इथं. प्लस हेच कट ऑफ तुम्हाला पीडीएफ अवेलेबल केले मोबाईल ऍप मध्ये, तिथं पाहणार असाल तर तिथं पहा. हा, फक्त पीडीएफ डाउनलोड करू देत नाहीये मी. आता का माहितीये का, मागच्या वर्षी जे जे मी डाउनलोड करून दिला ती लोक ते विकतात दुसऱ्यांना. मग विकल्यानंतर मग ते बिचारी मुलं काय असतात, आम्ही फ्री द्यायला लागलोय आणि ते बिचारी मुलं विकत घ्याल्यात. ते पैसे कमवायला लागलेत मुलांना काहीतरी फसवून आपला फ्रीचा डेटा घेऊन. मग इथं बघा किंवा मोबाईल ऍप मध्ये बघा तुमच्या मार्क्स नुसार किती कॉलेज आहेत. आता तुम्ही म्हणा सर कसं बघायचं ते, आता एक एक्झाम्पल देतो. समजा तुम्हाला एक 90% आहेत, ओके. तर 90च्या वरची कॉलेजेस किती आहेत, 90च्या खालची कॉलेजेस किती आहेत आणि 90च्या जवळपास किती आहेत. तुम्ही म्हणा सर 90च्या वरची आम्हाला मिळणार नाहीत, मग टाकायची काय नाही टाकायची. तुम्ही म्हणा 90च्या खालचे सगळे मिळतात आणि ही 90च्या जवळपास आहेत म्हणजे 91, 92, 89 वगैरे, ह्यांचं काय करायचं. 90च्या वरच्या आहेत ना, मिळू देत नाही मिळू देत, टाकायचीच आहेत आपण, सुट्टी द्यायची नाही. 99.9 वाला पण टाकायचं, आपल्याला काय फरक पडायला, थोडीच पैसे द्यायचे कुणाला, टाकून द्यायचं. 91, 92 वालं काय गॅरंटी आहे ते खाली ह्या वर्षी येणार नाही, जागा वाढणार नाहीत, ते सगळं नंतर कळतंय. त्यामुळे ना आपण हायेस्ट कॉलेज जे तुम्हाला पाहिजे तिथनं चालू करायचं, भले त्याचा कट ऑफ 99 असू दे, आपण टाकायचंच आहे. पैसे नाहीत काय नाही, फुकट तर असते, टाकायचे 100 ऑप्शन, आपण बसूनच टाकायचं, दुसरं काय काम आहे आपल्याला आजकाल, अजून 2-3 महिने सुट्ट्याच आहेत. त्यामुळं चालू करायचं पहिल्यापासून, दुसरं तिसरं जी वरची कॉलेजेस पाहिजे ती सगळी टाकायची, 90 पर्यंत यायचं. 90च्या खालची पण 1-2-4 टाकायचे. का, समजा चुकून 90% आलंय आणि ह्या वर्षी त्या कॉलेजची मेरिट वाढली तर, मागच्या वर्षी 90 होतं म्हणून तुम्ही 90 तुम्हाला पडले तर तुम्ही 90% टाकलं, पण या वर्षी ते 91 झालं तर, म्हणा चांगलं बोल की तुला काय सुचतंय की नाही, होऊ शकतंय ते 91 पण होईल, 89, 88 पण होईल, आपल्याला काही गॅरंटी नाहीये. म्हणून आपण खालची पण थोडी टाकायची. तुम्ही म्हणा सर मग आम्हाला हे
मिळालं तर घ्यायचं की नाही घ्यायचं ना, ते नंतर सांगतो ना तुम्हाला. कसे राऊंड्स होणार आहेत. पहिला डिटेल रजिस्ट्रेशनची प्रोसेस तर येऊ दे. उगाचच मागच्या वर्षीचं सांगण्यात काय अर्थ नाही. ह्या वर्षीचं आलं की रजिस्ट्रेशनसाठी मी म्हणतो 10 ते 15 दिवस देतात रे बाळांनो, काय लोड घेऊ नका. लगेच नाही आहे ते. आणि रजिस्ट्रेशन आलेल्या दिवशीच मी व्हिडिओ देईन. पहिला नियम तरी वाचाय. 200-200 पानांचं सर्क्युलर असतं. मग ते वाचावं लागतं, सगळे नियम पाहावे लागतात. एखाद्या शब्दामध्ये फरक पडतोय. एखादा शब्द आता होतं ना, की ऍडमिशन डायरेक्ट सेकंड इयरच्या ऍडमिशनचं एक्झाम्पल होतं. आधी फक्त कुठली ज्या ब्रँचमध्ये डिप्लोमा केलाय त्याच ब्रँच मधली मुलं जाऊ शकत होती. नंतर शब्द काय बदलला, एनी ब्रँच टाकला. मग एनी ब्रँच म्हणजे तुम्ही कुठल्याही ब्रँच मधनं केलं तर तुम्ही पुढे ऍडमिशन घेऊ शकताय. कुठल्याही इंजिनिअरिंगच्या ब्रँचला. इंजिनिअरिंगमध्ये ब्रँचेसचे गोळ असतात. मग ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे सर्क्युलर थोडंसं त्या दिवशी वाचावं लागेल मला आणि मग तुम्हाला मी डिटेल व्हिडिओ सांगतो. उगाच झाला व्हिडिओ सांगितला. चुकण्याचे चान्स आहेत आणि जर चुकलं काहीतरी तर विनाकारण मुलांच्या आयुष्यांमध्ये प्रॉब्लेम क्रिएट होते ना. पहिला राऊंड वाया जाईल. सो डिटेल बनवतो. म्हणजे तुम्हाला हे बनवायचे कसे आहेत, टाकायचे कसे आहेत ते तुम्ही पाहून घ्या. आता एक डाऊट इथं आहे ना मला, की हे जे कॉलेज आहे ना, इथं 71.43 दिसतोय कट ऑफ. एसीबीसी लेडीजचा आहे 92 पॉईंट. मे बी प्रिंटिंग मिस्टेक आहे असं मला तरी वाटतंय. कारण जे पीडीएफ दिलाय ना तिथं, त्या पीडीएफ मध्ये कट ऑफ हा मी स्वतः काढलाय, बघितलाय. हा 91 असायला पाहिजे असं मला वाटतंय. कारण सगळे 90 ची रेंज आहे. आणि हाच 71 कसा, म्हणजे काय मराठ्यांच्या जनरलचा कट ऑफ 71 कसं काय येईल? थोडासा डाऊटफुल वाटतोय. आलाय की नाही माहित नाही, पण पीडीएफ मध्ये सहसा चुकत नसतं त्या. पण आता मला तरी वाटतं मे बी मिस्टेक आहे, मे बी काहीतरी तिथं टायपिंग वगैरे करताना किंवा बाबा डेटा घेताना चुकलेला असेल. कारण हे सगळे बघा ना, डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स आहे, नागपूर मधलं आहे. सगळे 98 96 वगैरे आहेत आणि हे मध्ये 71 कुठलं आलं? प्लस मराठा मुलींचं 92 लागतंय आणि जनरलचं 71, असं कसं होईल? थोडासा हा डाऊट आहे. हा एकाच मला कट ऑफ मध्ये थोडासा प्रॉब्लेम वाटतोय. तो पीडीएफ मध्ये वाटतोय. तिथं दिलेल्या पीडीएफ जी दिले ना गव्हर्नमेंटनं त्याच्यामधून. ठीक आहे. बाकीचा हा कट ऑफ सगळा तुम्ही पाहून घ्या. कॉलेजांची लिस्ट बनवा. व्हिडिओ कंटिन्यू आहे पुढं. सगळे तिथं आहेत. तिथले नको असतील कट ऑफ तर तुम्ही जाऊन ऍप मध्ये बघा. मोबाईलच्या ऍपची लिंक खाली आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. पैसे काही नसतात. हा तिथे 1 रुपये दाखवलं. ते काय 1 रुपया पैसे द्यायचं नाही. त्याच्यावर क्लिक मारा, आतमध्ये जातंय. ते कसं ज्यांच्याकडून सॉफ्टवेअर आपण घेतो ना, युट्यूबवर सगळे ऍप जे वापरतात ऑलमोस्ट महाराष्ट्रातले सगळे किंवा आपल्या देशात बरेच जण वापरतात तेच आहे. तिथं काय फ्री देता येत नाही. कमीत कमी काहीतरी रक्कम ठेवायला लागते. मग ते 1 रुपये ठेवलंय, पण तो पण पे नाही करायचा. त्याच्यावर क्लिक करा फक्त. क्लिक केल्यानंतर आत जातं, पीडीएफ तुम्ही ओपन करू शकता. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू.